नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार. तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात राज्यात गेल्या काही महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विशेषत पीक विमा योजनेच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार नसल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यंदा राज्यातील विविध भागामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. या नुकसानीची गंभीर दखल घेत राज्य शासनाने या परिस्थितीला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विशेषतः धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले आहे. जे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेमुळे विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे. सरकारने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केलेली आहे. विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत केवळ विमाधारक शेतकऱ्यांनाच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनाही शासनाच्या माध्यमातून पीक नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार आहे. यात महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सर्व शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.